कमलाकर चव्हाण सर, उपस्थित सर्व पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनी, आपल्या देवानं जरी साथ दिली नाही तरी कर्माविनं मी करू शकतो हे ध्येय बाळगणारा हा दीपक अतिशय साहित्यावर निखळपणाने प्रेम करणारा माणूस. भागाबाई डोंगरे हे आमच्या नागराव डोंगरे यांची आई, ते सांगत होते, आईचं वर्णन हुबेहूब खरं आहे, 100% खरं आहे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणल्यासारखं साहित्याच्या प्रांतात आपल्या आईबद्दलचं एक ऋण व्यक्त करण्याचं काम काही अंशी, तसं तर आई वडिलांचं ऋण कोणालाही कमी करता येत नाही, एवढे उपकार त्यांचे आहेत, पण त्यांचे प्रती आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा नागोराव डोंगरे साहित्याकडे वळला. आज दोघांचे 13 ते 14 वर्ष झालेली आहेत या साहित्याच्या प्रांतात. अतिशय निखळ अशा प्रकारचे निर्मळ, प्रदूषणमुक्त पुरस्कार या संस्थेमार्फत आपल्यासारख्या साहित्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आणि सामाजिक काम करणाऱ्या मंडळींना दिल्या जातात. दैफळे मॅडमनी बोलता बोलता असं सांगितलं की अमुकाच्या विरोधामध्ये आम्ही काही काम केलं पाहिजे. मी या मताच्या थोडं विरोधात आहे. आम्हाला कुणाच्या विरोधात जायचं कामच नाही, आम्ही आमच्याच विरोधामध्ये काम करावं आणि पुढे कसं जावं हे आपण ठरवलं पाहिजे. कोण म्हणू आधी, कोण काय, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही या सगळ्यामधून वाट काढीत 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 पुढे गेलं पाहिजे, असं माझं मत. ते काम या साहित्याच्या माध्यमातून आम्हाला करता आलं पाहिजे आणि ते आपण करत आहात याबद्दलचा अभिमान माझ्यासारख्या थोड्या बहुत साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना. अतिशय भरगच्च अशा प्रकारे हा हॉल भरलेला आहे. इथे सारे बुद्धिजीवी लोक आहेत. आपल्याला सत्याची जाणीव आहे, काय लिहावं हे माहीत आहे आणि त्यासाठी धडपड करणारे आपण खरे साहित्यिक आहात याचा मला जास्त अनुभव आहे. मित्रो, वेळ भरपूर झालेला आहे. सदानंदच्या भाषणामधून आणि आत्ताच नागोराव डोंगरे सर यांच्या भाषणातून एक सूचक वाक्य आपल्या पुढे ठेवण्यात आलं की आम्हाला या दोन्ही संस्थेच्या वतीनं एक साहित्य संमेलन घेणार. अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे. तुमच्या त्या घोषणेचं मी या ठिकाणी जाहीर स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपण सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवा. आणि एक सुचवू इच्छितो, ज्या कामाची सुरुवात तुम्हाला उद्याला करायची आहे ती उद्याला करण्यापेक्षा आजच केलेली काय अतिशय सुंदर अशा प्रकारचं अध्यक्षाला शोभेल एक विचार मांडण्याचं काम आत्ताच आपले कमलाकर चव्हाण सर यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की हे पुढच्या वर्षीचं नाही, याच वर्षीचं पहिलं संमेलन आहे आणि ज्याचे उद्घाटक हे आता कमलाकर चव्हाण झालेले आहेत, त्या संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत असं समजायला काय हरकत. जी गोष्ट, चांगली गोष्ट आपल्याला उद्याला करायची आहे, आज काय कमी आहे या ठिकाणी?
माहुरे सरांसारखा एखादा साहित्याच्या आणि वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्याच्या क्षेत्राच्या घरी ही सभा ही हा कार्यक्रम होतो आहे. हे लहान नाही. आणि मराठवाड्यातल्या विविध प्रांतात विविध जिल्ह्यातील मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मला फक्त उंबरीचे लोक घरचे म्हणून सांगतो. मित्र, घरच्या कार्यक्रमाला घरची मंडळी ही अगोदर येत असतात. सगळं काम धाम सगळं संपून नावरा डोंगरी उशीचं काम मी नंतर करीन असं नाही. हे काम आधी करून तुम्ही बाकीचे कामं करायला हवं होतं. हा कार्यक्रम 11 वाजता सुरू होणार होता, तो 12:45ला सुरुवात झाला. कशामुळे? शेवटी काय करावं, एकटे हे दोनच माणसं किती म्हणून करतील. संयोजकाला काय काय वेदना होतात हे थोडस एकदा संयोजक होऊनच बघा म्हणतो, म्हणजे कळते. त्याच्याशिवाय जमणार. फार सोपं आहे सांगणं. मी करून येतो, आता येतो, तवा येतो, अमुक येतो, तमुक येतो. ही माणसं सकाळी 8, 8:30ला इथं आली. अगदी खुर्च्या टाकण्यापासून मी 9, 9:30ला फोन केलं होतं राघवरावला की बाळ कुठं आहेस, केव्हा येऊ मी. ते म्हणजे सर खुर्च्या लावायला थोडं उशिरा झालं तर. का उशिरा? मी म्हणलो माझं घर तर जवळ आहे, मी आधी येऊन बसतो. मी सगळ्याच्या आधी आलो. अशा कार्यक्रमाला मी आपला कार्यक्रम समजा. ही पोरं नवतरुण काय आहे हो यांच्याकडे? काही नाही, पण जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची हिंमत आहे, कुमक आहे. म्हणून ही माणसं झटतात, काम करतात. यांच्या पाठीशी नव्हे, यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, तरच आपण त्यांचे खरे मित्र करतो. करायला करू द्या, त्याचं होय. मग या सगळ्या गोष्टी कधीच आपण म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट पुरस्काराच्या बाबतीत थोडस बोलतोच. आता काय होईल ती होईल. इथून लास्ट आहे. पेपर मध्ये काही बातम्या येतात, अतिशय प्रतिष्ठित समजलेल्या जाणाऱ्या मी जातो, थांबा तुम्ही काय वाङ्मय पुरस्कार अमुक. आमचा काय लहान आहे, हे प्रतिष्ठित नाही. अरे घाम गाळून पोराने तयार केलेलं आहे, याला खरी प्रतिष्ठा आणि खरा सन्मान आहे. प्रतिष्ठा इथं आहे. उगाच काय कोणी कोणापासून घेऊन आपलं तयार करून आपलं करून आपलं त्याला म्हणायचं अतिशय प्रतिष्ठा. पुण्या मुंबई प्रतिष्ठा नाही माय, नांदेड मध्ये आणि त्या बिदनाच्या माळरानावर खरी प्रतिष्ठा आहे. जिथं खांब गाळलं त्या माणसानं, जिथं माय रात्र दिवसभर काट्या कुट्यामध्ये जाऊन मोळी विकून काम केली आणि आपल्या लेकराच्या तळहाताप्रमाणे, तर सगळं मला माहित आहे. बाळा अतिशय प्रामाणिक माणूस. अर्ध्या रात्री हात मारलं तर ही 2 पोरं यावर्षी माझ्याकडे धावून आली. तसे तर अनेकदा येतात. काय करू मला म्हणतात, सर तुम्ही नुसतं बसा गुपचूप, आगाव काहीच करायचं नाही ना आणि आम्हाला काम सांगा. मी म्हणलो बाबा अमुक ठिकाणी जाऊन काही आणायचं आहे, तुम्ही बसायचं गुपचूप. आमचं दोघंही केलं. बरं काढून देवला पैसे नाही नाही नाही, देवानं तेवढे दिले. आमच्या पैसे सुद्धा घेतले नाही. तो काय सांगावे. म्हणजे अशी माणसं जेव्हा काम करतात, कौतुक करतात, ते दिगंबर कदम साठी केलेले नाही, दिगंबर कदमनं केलेल्या साहित्याच्या धडपडीबद्दलचा केलेला हा गौरव आहे असं मी समजून. ही अशी